बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सगळ्यात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या मुसक्या पोलिसांनी अखेर आवळल्यात। सुदर्शन घुलेसोबत सुधीर सांगळेला सुद्धा पुण्यातूनच ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता फरार असलेल्या तिघांपैकी दोघांना बीड पोलिसांच्या विशेष पथकानं जेरबंद केलाय। अधिकचा तपास करण्यासाठीच त्यांना सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे। तर या आरोपींना फरार होण्यासाठी मदत केलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। काहीच वेळात पोलीस अधीक्षक माध्यमांशी सुद्धा संवाद साधणार आहेत आणि नेमकं हे संपूर्ण प्रकरण कसं घडलं, ताब्यात कसं घेण्यात आलं, या सगळ्या ऑपरेशनची ते माहिती देतील। जिल्ह्याचा जो मोर्चा झाला, रस्त्यावरती लोक तिथं उतरले, 1 लाखाच्या पुढे तिची आकडेवारी। आणि आता म्हणजे मी जसं माझ्या कानावरती अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघतात, परभणीमध्ये पण मोर्चा निघतो, पण एवढं मोठे सर्व लोकांचं लक्ष असताना, मीडियामध्ये रोज ही चालू असताना 26 दिवस अटकेला कशामुळे लागतात, हा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे।